नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 सर्वात्मका शिवसुंदरा प्रार्थना ही एक कविता आहे. या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज. कवी परिचय. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, 1912 ते 1999. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह. वैजयंती, राजमुकुट, कौत्तेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध. परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटाशी सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत. चला तर मग कविता ऐकूया. सर्वात्मका शिवसुंदरा. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना. सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे. जे रंजले वागांजले पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांची करी. ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले. सृजनत्वया हृदयामध्ये नीत जागवी भीती विणा. कवितेचा सारांश. ही स्तुतिपर रचना प्रभू शिवाची सर्वात्म भावाने केलेली विणवणी आहे. कवी प्रभूला सर्वत्र वसणारा, सृष्टीतील प्रत्येक रूपात प्रकटणारा, दुःखी पीडितांच्या अश्रूंना पुसणारा आणि रक्षण करणारा करुणामय देव मानतो. तो रणांगणातील वीरांना धैर्य देतो, साधकांना ज्ञान देतो आणि योगी मुनींच्या तपश्चर्येत प्रकटतो. कवी प्रभूकडून करुणेची याचना करतो आणि सांगतो की प्रभूच्या उपस्थितीत त्याला कोणतीही भय वाटत नाही. कवी आपल्या जीवनमार्गावर प्रभूचे पावले पाहण्याची इच्छा व्यक्त करतो आणि हृदयात सृजनशील दिव्य प्रेरणेचा जागर जगवण्याची विनंती करतो. धन्यवाद.